हे 12 गावाच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 नाकाच्या 12 गल्लीच्या 12 शहराच्या देवा महाराजा, मी जे काय कार्य योजिले आहे, जो काय खेळ मांडला आहे देवा महाराजा, तो नीटपणे तडीत जाऊ दे रे देवा महाराजा. भवानी जोगेश्वरी काल भरून आता ही होळीची पालखी काढली रे सगळी सुखात नाही आणि सर्वांना नोकरीधंद्यात संसारीच्या नोकरीधंद्यात याचवर कधी सर्व सुट्टी देव अथवा नागला लपडले तो मान्य करून घ्या. शिमगा म्हणजे कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. कारण फाल्गुन महिन्यात येणारा हा सण शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. या सणासाठी सर्व चाकरमानी आवर्जून आपापल्या गावी जातात. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत. गावागणिक त्या बदलतही जातात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी. होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते आणि ती धम्माल नाचवलीही जाते. बाकी ठिकाणी या सणाला होळी म्हटलं असलं तरी कोकणाचा मात्र शिमगाच. चला तुम्हाला आमच्या धामणी गावाचा शिमगोत्सव दाखवतो. तर मित्रांनो, होळीच्या आदल्या रात्री चोर हलकुंड हा एक प्रकार असतो. म्हणजे की चोर हलकुंड म्हणजे गावाच्या आजूबाजूला जी आपल्या लाकडं असतात ती सगळे एकत्र करून आपण होळीच्या मालावर आणतो. इकडे अर्धी तिकडे सर्वीकडे गेले आहेत आजूबाजूला लाकडं बघायला आणि ती एकत्र जमा करून होळीच्या माला बांधतात आणि मग दुसऱ्या दिवशी होळी रचायला सुरुवात होते. कशी लाकडं आणतो आणि आम्ही होळीच्या मालावर कसे नेतो आणि कसे ठेवतो हे तुम्हाला आता दाखवतो. चला. तर नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण. प्रथम तुम्हाला होळीच्या आणि धुलिवंदनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मी सुद्धा आता तुम्हाला आमच्या धामणी गावातला शिमगोत्सव दाखवणार आहे. आता आमच्या पालखीची सुरुवात झाली आहे. पालखी सजवतेत आमच्या गावातील पोरं. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलेत आमची पोरं मंदिरात पालखीची सजावट करतात आणि सर्व ग्रामस्थ होळीच्या मालावर गेलेत. होळीची आता होळीला रचायला सुरुवात करतील. आपण सुद्धा होळीच्या मालावर जाऊया. चला. तर मित्रांनो, आता होळी रचायला सुरुवात झाली आहे. गावातील सर्व जाती आणि ग्रामस्थ मंडळ सर्व आणि आमच्या गावातली सर्व तरुण पोरं सुद्धा होळीच्या माला आलेत आणि होळी रचायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो आमच्या इकडं कशी होळी रचली जाते आणि कसं काय केलं जाते. सर्व बघू शकता मित्रांनो, हे सर्व आमचं होळीचा माल आणि तिथे ही सर्व आमची गावातली माणसं होळी रचतात. बघू शकता तुम्ही.
तर मित्रांनो, होलीची लाकडं जी असतात ती रचून झालेली आहेत, माझ्या मागे बघू शकतात. आणि आता हे यंगा किंवा ज्याला आपण जी यंगा म्हणतो किंवा कौल असं म्हणतात, ते आता रचून सुरुवात करतील. आणि त्याच्यानंतर हे गवत जे आहे ते त्याच्यावरती रचून पूर्ण होली आमची सजून, म्हणजे होली रचून पूर्ण रेडी तर मित्रांनो, बघू शकता माझ्या मागे आमच्या गावची होली पूर्ण रचून तयार झालेली आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो या. तर मित्रांनो, आता आम्ही सर्व तयार झालो आहोत. आता आमच्या गावाची ग्रामदेवतेची पालखी निघेल. आपण मंदिराकडे जाऊ आणि तुम्हाला मी आमच्या गावाची पालखी मिरवणूक दाखवतो. चला. तर मित्रांनो, आता खालूबाजाचा आवाज यायला लागला आहे कानावर. म्हणजे आता सुरुवात होईल आमच्या ग्रामदेवतेची पालखी निघायला. तुम्हाला दाखवतो आमच्या गावची पालखी मिरवणूक, शिमग्याची पालखी मिरवणूक दाखवतो मी. या. ग्रामदेवतेच्या मंदिरात जाते, नंतरला मग ग्रामदेवतेच्या मंदिरातून सुरुवात होते आणि नंतर आमच्या गावात निघते आणि नंतरला मग प्रत्येकाच्या घरी जाते आणि नंतरला पुन्हा होळीच्या मालाव सामनेवर आणून ही पालखी ठेवते. ही होलीची पालखी काढली रे सगळी सुखात नाही आणि सर्वांना नोकरीधंद्यात संसारीच्या नोकरीधंद्यात याच बरकाचे सर्व सुट्टी ठेव. अथवा नागला जपले तो मान्य करून घ्या. शिमगा केला ती
मरणाची कोरी गडगीच्या बेटे कोंबडी पाजला बघा तिकडा कोण गंगाशी गेला कोंबड्या पालखी जोडीला पालखी तर मित्रांनो, आता ग्रामदेवतेची पालखी आमची निघाली आहे ग्रामदेवतेच्या मंदिरातून. आता प्रत्येक गावात जाईल आणि प्रत्येकाच्या घरातून मग ती होलीच्या स्थानेवर जाईल. चला मित्रांनो, हा जो रस्ता आहे तो रायगड रोपवेकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो चन्नड गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि हे जे आहे ते आमचं धामणी गाव आणि हा जो आहे तो आमचा होलीचा माल आणि हे जे आहे ते आमचं गावाचं ग्रामदैवताचं मंदिर. तर मित्रांनो, ग्रामदेवताच्या मंदिरातून पालखी चन्नाट मार्गे आमच्या गावातून प्रत्येक घरात जाऊन नंतर पुन्हा पालखी होलीच्या मालावर येते. मधुकर सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि ते पण म्हणजे आपल्याला नाही जमलं तर नाही, पण आपल्या सुनेने जो कार्यक्रम करून दाखवला त्या आनंदाच्या भरामध्ये सर्व धन्यवाद.
गेला वर कोंबड्याला लावारा घरा लावारा दादा हुदुदू केला वर कोंबड्याहून पालखी जोडीला हो पालखीत कोण देव बस हो पालखीत भैरी देव बस भैरी देव बसत हो बसी येती हो बसी येती तर शिमगा खेळती वरी चव्हाण भरणाची कोरी कलकीच्या बेट्या कोमानी पाजला वगळा तिकडा कोंब गांगणाशी गेला पालखी सकणी देव बस सकणी देव बसत हो बसी येती हो बस येती तर शिमगा केलती वरी चव्हाण भरणाची कोरी कलकीच्या बेट्या कोमानी पजला जय बोलिया महाराजनी तर मित्रांनो बघितले तुम्ही आमची पालखी होलीच्या मालावर ज्या सानेवर आलेली आहे। आता सर्व गावकरी जेवण वगैरे करून एक 12 वाजता आमच्या होलीला अग्नी दिला जातो। आपण सुद्धा आता घरी जाऊन जेवून येऊया। एक 12 वाजता मी तुम्हाला होलीला अग्नी दिल्यावर मी तुम्हाला तेही दाखवतो। चला तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं। आता आम्ही जेवून होलीच्या मालावर निघालोय। गावातली मंडळी सुद्धा जेवून होलीच्या मालावरती पोचली सुद्धा असतील। आता आम्ही सुद्धा निघालोय होलीच्या मालावर जायला। चला ओल्या माऊली आज संतोष सुर्वे पुढच्या वर्षात नोंद करतोय। 5 नालाचं तोरण त्याच्या मनातल्या इच्छा पुऱ्या होते, त्याचं सुख शांती लागू दे, नोकरी धंदा व्यवस्थित चालू दे, ना त्याच्या नवसाला पाव। हर 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 जय ओल्या माऊली। सुभाष पवार एक नालाची चरणाची आणलेली आहे, मान्य करून घे। हर 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 पुढे बोला। जयेंद्र सुर्वे जय होरिया माऊली। जयेंद्र सुर्वे नवस केला होता, 5 नालाचं तोरण 100 पावशेर साखर चरणाशी आणलेली आहे, मान्य करून घे। हर 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 महादेव। पुढच्या वर्षी करायला पाहिजे, खायला पाहिजे याची चिंता नसते। असे मोकळे दिवस असतात, मजेचे दिवस असतात आणि तो सण आहे हे प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे की हा सण आहे म्हणून असा आनंदामध्ये तो साजरा व्हायला पाहिजे। काठी खेळताना समोर फिरताना लहान लहान मुलं आहेत। आमच्या पिढीतले जे काळ होता तो वेगळा होता, आजचा काळ जो आहे तो फार वेगळा। बरोबर आज होळीच्या निमित्ताने आपल्या इथे एक आवड म्हणून एक आनंद म्हणून काही पाहुणे मंडळी आले असतील तर त्यांचं प्रथमतः स्वागत करतो। त्याचबरोबर धामणी गावचे मूळ रहिवासी सुरत असेल, मुंबई असेल, पुणे असेल, कुठे अन्य कुठे ठिकाणी असतील ती सगळी मंडळी इथे आवर्जून या होळीसाठी उपस्थित राहिली।
तर आता मित्रांनो, होलीला अग्नी दिल्यानंतर होलीमध्ये नारळ फेकण्याची आमच्याकडे प्रथा असते, त्यामुळे आता नारळ फेकणी सुरू आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, नारळ फोडणी झाल्यानंतर आमच्या गावाची एक परंपरा आहे, ती दगडीचा गोटा जो आहे तो उचलतात आमच्या गावाचे तरुण पोरं, काही जण उचलून तो आपल्या खांद्यावरून टाकायचा असतो। जवळजवळ 100 किलोचा तो वजनाचा गोटा असतो, मी तुम्हाला दाखवतो आणि आमच्या तरुण पोरं गावातली कशी टाकतात काही जण ते सुद्धा दाखवतो या। पप्पाला सांग जातो इझी। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10। तर मित्रांनो, होली झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी आमच्या गावात गोमूचा नाच असतो। तर खास मजा येते खूप आमच्या गावी गोमूच्या नाचाला, तुम्हाला दाखवतो आमच्याकडचा गोमूचा नाच कसा होतो आणि काय परंपरा असते ती। चला। बोल लाजी करा ना। चल गोमू माझ्या घरी तुला देतो जरी ची साडी, चल गोमू माझ्या घरी तुला देतो जरी ची साडी, चल गोमू माझ्या घरी देतो जरी ची साडी, चल गोमू माझ्या घरी देतो जरी ची साडी, तुझी साडी झाली बंद्रावरी नको तिला हात मारी, गोमू चालले बंद्रावरी। पहिले जन्म हरणाच्या पोटी, पहिले जन्म हरणाच्या पोटी, सणाला भाऊ मध्ये बहिणीला, वहिनी
शिमग्या सणाला गंगा जमना दोघी बहिणी ग पाणी जाय झुलताय गंगा जमना दोघी बहिणी पाणी जाय झुलताय गंगा जमना दोघी बहिणी ग पाणी जाय झुलताय गंगा जमना दोघी बहिणी ग पाणी जाय झुलताय गेले गोमू तिकडे गेले पायात काटाईच्या रूपला बापरे पायात काटाईच्या रूपला हिची आई बोले हिचा बाप बोला उषा बसून रडू लागली बापरे उषा बसून रडू लागले बाप बोला आधीच तिथं जागा जास्त सिंहासनाच्या पोल्या कायाला आग लग तुझ्या लढेला पती गेले आग लग तुझ्या की देवाली तेरे कन्हैया की पार्वती शंकराची पार्वती उतलेला आला करंगले उतलेला तर मित्रांनो, हा आमचा गोमूचा नाच आणि हा आमचा धामणी गावाचा शिमगोत्सव तुम्हाला कसा वाटला ते मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये। धन्यवाद।